ईसादनगरीमधील हे प्राचीन ऐतिहासिक स्थळ आहे. या ठिकाणी माता रेणुकादेवी यांचे इथं भव्य असं मंदिर होतं. परंतु आपल्या इथं 600 वर्ष गुलामी आणि प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचं दुर्लक्ष झाल्यामुळं आज आपण जे मंदिर पाहत आहेत हे आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आज फक्त इथं त्या मंदिराची फक्त शिळा आपल्याला दिसत आहे. काही दिवसानंतर ही शिळा आपल्याला दिसणार नाही. म्हणून आपण सर्वांनी जर लक्ष दिलं आणि शासनाच्या पर्यटन विकास मंडळ आणि पुरातन खातं यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत जर आपण या मंदिराकडे आपले लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि गावकरी मंडळी, सरपंच या सर्वांना विनंती आहे की आपण ह्या मंदिराकडे आज काळाच्या ओघात लक्ष देणं गरजेचं आहे. आपला 600 वर्ष गुलामीचा काळ गेला, त्या काळामध्ये भव्य मंदिर हे आपले नामशेष होण्याच्या मार्गावर झालेली आहेत. परंतु आज आपल्या देशामध्ये लोकशाही असताना आपण आपल्या गावातील पुरातत्व विभागाच्या मार्फत पुरातत्व मंदिर, पुरातन प्राचीन असं ऐतिहासिक मंदिर आहे. इथे देवी आपल्या गावामध्ये इसादमध्ये देवी पेडजाई माता आणि देवी रेणुका माता यांचं अर्धपीठ असताना आपण त्याच्याकडे फार दुर्लक्ष करीत आहोत. त्या दुर्लक्ष केल्यामुळे आज आपल्याला जो जिल्हा नियोजन समितीमार्फत जो पुरातत्व विभागाला लाखो रुपयाचा, करोड रुपयाचा निधी दिला जात होतो. आपल्या गावात तर प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळ आहेत, आज ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्या नामशेष होणाऱ्या मार्गाच्या स्थळाला आज आपल्याला बघणे गरजेचं आहे. आज आपण बघतो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणावर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. पण आमच्या इतिहास नगरामध्ये पहिलंच गोड्या पाण्याचं सरोवर आहे. पण त्याकडे फार लोकप्रशासन, लोकप्रतिनिधी आणि गावकरी मंडळी सर्वांनी दुर्लक्ष केले. आज आपण पाहतो की आमच्या इथे असं भव्य दिव्य ह्या रेणुका मातेचं भव्य दिव्य असं सरोवर आहे. त्याच्यामधून आज 10-12 गावाची ताण मिटू शकते असं एवढं भव्य सरोवर आहे. म्हणून आपण सर्वांनी या सरोवराकडं आणि या देवीच्या पुरातत्व मंदिराकडे, नामशेष होणाऱ्या ह्या पुरातत्व मंदिराकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला काय काळानंतर इथं या देवीच्या इथं अस्तित्वात होती याच्या पाऊलखुणासुद्धा मिळणार नाहीत. म्हणून सर्वांनी मला तर वाटतं आमचं जे पुरातत्व खातं आहे आमच्या महाराष्ट्रातलं ते काय झोपी गेलं काय की एवढं प्राचीन वार्षिक स्थळ असताना आमच्याकडे फार दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये फार मोठं असं रेलचेल होती. हे गाजीव स्थळ होतं. इथं पहिलं सोन्याच्या खाणी होत्या, परंतु काही दरोडेखोर लोकांनी किंवा काही राजे लोकांनी, परप्रांतीय लोकांनी इथे आक्रमण करून मंदिराची नासधूस करून येथील सोन्याच्या खाणी लुटून नेल्यात. हे खरा इतिहास आहे. परंतु आपण सर्व लोकप्रतिनिधी या लोकप्रशासन आपण ह्या प्राचीन वारसा ऐतिहासिक स्थळाला दुर्लक्ष करीत आहोत. तरी आपण सर्व गावकरी मंडळींनी आणि प्रशासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या प्राचीन ऐतिहासिक वारसा स्थळाचं आपण जतन करणं गरजेचं आहे. तरी आपलं एक फार मोठं आशिया खंडातलं सरोवर आज आपल्या ईसादनगरीमध्ये पाहायला मिळत आहे. ही एक निसर्गाची एक देणगीच आहे. आपण तो पाहणार आहोत.